मध्यरात्री झालेल्या मतदानानंतर लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर. विधेयकाच्या बाजूने 288 तर विरोधात 232 मतं. विदर्भात धडाडणार एकनाथ शिंदेंची तोफ. आभार दौऱ्यानिमित्त शिंदे आज यवतमाळमध्ये जाहीर सभाही घेणार. आजारपणाचं कारण देत अजित पवारांच्या बीड दौऱ्यात धनंजय मुंडेंची दांडी. तर मुंबईतल्याच फॅशन शोमध्ये धनुभाऊंनी लावली होती हजेरी. महावितरणानं केलेल्या वीज दर कपातीला महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडून तात्पुरती स्थगिती. महावितरणाकडून महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे याचिका. याचिकेनंतर MERC कडून तात्काळ स्टे ऑर्डर. नवी मुंबई शहरातून जाणाऱ्या कोस्टल रोडला मंत्री गणेश नाईक यांचा थेट विरोध. तर गेल्या 2.5 वर्षात सिडकोवर दलालांचं नियंत्रण होतं असं म्हणत जागा बिल्डरांच्या घशात घातल्याचाही दावा. ₹10 सिगारेट 11 रुपयांना दिली म्हणून ग्राहक आणि दुकानदारामध्ये राडा. दुकानदारानं केलेल्या मारहाणीत ग्राहकाचा मृत्यू. नवीन नाशिक परिसरातील धक्कादायक घटना. आज संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद. पंपिंग आणि विद्युत विषयक तातडीच्या देखभाल आणि दुरुस्ती कामांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद. विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा. हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी. तर उर्वरित राज्यात येलो अलर्ट. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून नव्या करांची घोषणा. भारतालाही धक्का देत लावला 26% कर. जगभरातल्या व्यापारावर होणार परिणाम. पौराणिक काळात हनुमान आणि आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हे संघाचे आदर्श असल्याचं मोठं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं. त्वरूप काम करणारा संघ व्यक्तिवाद मानत नाही, पण जीवनात काही साकार आदर्श हवेच असतील तर पौराणिक काळात हनुमान आणि आधुनिक काळात छत्रपती शिवाजी हेच आदर्श आहेत असं ते म्हटले. संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय देशमुखांनी अजित पवारांशी चर्चा केली. हे हत्या प्रकरण उजेडात आणणाऱ्यांना विविध प्रकारे त्रास दिला जात असल्याचं देशमुख म्हणाले. यावर देशमुख यांच्या तक्रारींबाबत मुख्यमंत्र्यांना कळवणार आहोत असं अजित पवार यांनी सांगितलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या द वाईल्ड वॉर्ड फ्रंट या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. आणि यावेळी नितीन गडकरी यांनी केलेल्या भाषणात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे 100% सेक्युलर होते असं वक्तव्य केलं. म्हाडानं पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत विरार, ठाणे आणि कल्याण येथील बांधलेली घरं आता गिरणी कामगारांना देता येतील का, या दृष्टीनं प्राधिकरणाकडून सध्या चाचपणी सुरू आहे. देशभरात आता महामार्ग आणि एक्सप्रेसवेवरून प्रवास करणं आगामी काळात आणखी महाग होणार आहे. NHAI कडून टोलच्या दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर अवजड आणि हलक्या वाहनांसाठी वेगळे दर निश्चित करण्यात आले. सिंगापूर, बँकॉक आणि क्वालालंपूर या आंतरराष्ट्रीय स्थळांसाठी नागपूरहून थेट विमानसेवा सुरू करण्याची विनंती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विमान वाहतूक मंत्री किंजरापू नायडू यांच्याकडे पत्राद्वारे केलेली आहे. पुणे महापालिकेला 2024-25 या आर्थिक वर्षात 8,272 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळवण्यात यश आलंय. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 12 कोटी रुपयांनी उत्पन्न वाढलं असून आतापर्यंतच्या महापालिकेच्या इतिहासामध्ये मिळालेलं हे सर्वाधिक उत्पन्न असल्याचा दावा महापालिकेकडून केला जातोय. राज्य शैक्षणिक संशोधन आणि शिक्षण परिषदेनं शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखड्याअंतर्गत स्वयंमूल्यांकनाची माहिती भरण्यासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखड्याअंतर्गत स्वयंमूल्यांकनाची माहिती भरण्यासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. केवळ 8 कारखान्यांचा अपवाद वगळता मार्च अखेर महाराष्ट्राचा साखर हंगाम आटपला असून साखर उतारा आणि साखर निर्मिती या दोन्ही बाबतीत मोठा फटका बसल्याचं स्पष्ट झालंय. चालू हंगामात 80 लाख टन साखर निर्मिती झाली असून गेल्या हंगामाच्या तुलनेत तब्बल 30 लाख टनाची घट झाली आहे.
पुणे शहरात वाहन चालकांचा अतिवेग, पादचाऱ्यांच्या जीवावर बेतण्याचे प्रकार वाढलेले आहेत. आठवड्याभरात शहराच्या वेगवेगळ्या भागात झालेल्या हिट अँड रन घटनांमध्ये 3 पादचाऱ्यांना जीव गमवावा लागला. त्यामध्ये 2 ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यातच काही भागात सीसीटीव्ही नसल्यानं पोलिसांना आरोपींचा शोध घेण्यास अडचणी येत आहेत. काही दिवसांपासून अनेक रिक्षा आणि टॅक्सी चालक मीटरमध्ये छेडछाड करून प्रवाशांची लूट करत असल्याच्या तक्रारी वाढल्यात. दुप्पट किंवा त्यापेक्षा अधिकचं भाडं आकारलं जातं आणि त्यामुळे भाडेवाढीनंतर देखील मुंबईकरांची लूट सुरूच आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा मार्चमध्ये उन्हाचा तडाखा अधिक असून त्याचा फटका पक्ष्यांनाही बसलाय. मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात उन्हाच्या तडाख्यामुळे 57 पक्षी जखमी झाले होते. मागील 15 दिवसांमध्ये आणखी 24 पक्षी जखमी झाले असून मार्चमधील एकूण जखमी पक्ष्यांची संख्या ही 81वर पोहोचली आहे. आदिवासी भागातील आरोग्य विषयांचा सखोल अभ्यास करण्यासाठी आणि उपाययोजना सुचवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं समितीची स्थापना केली आहे. आदिवासी भागातील नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत सर्व बाबींचा सखोल आणि सर्वंकष विश्लेषण करून त्या आधारे उपाययोजना सुचवण्याची मुख्य जबाबदारी या समितीवर असणार आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकानं मिठी नदीचा गाळ काढण्याच्या प्रकल्पातील कथित अनियमितता आणि निधीच्या कथित गैरवापराबाबत प्राथमिक चौकशीला सुरुवात केली आहे. प्रकल्पाशी संबंधित 10 कंत्राटदारांची चौकशी करण्यात आली असून त्याशिवाय कंत्राट प्रक्रियेसंदर्भातील माहिती महापालिकेकडे पोलिसांनी मागितली आहे. मधुमेह आणि हृदयविकारासह जीवनदायी अशा 900हून औषधांच्या किमती 1 एप्रिलपासून वाढल्या असून त्याचा मोठा फटका देशातील कोट्यावधी वृद्ध रुग्णांपासून गोरगरीब रुग्णांना बसणार आहे. मात्र औषधांच्या वाढत्या किमतींबाबत सरकार गप्प का असा सवाल आरोग्य क्षेत्रातील जाणकारांकडून उपस्थित करण्यात येतोय. गिरणी कामगारांसाठी सेलू येथे 30,000 आणि वांगणीमध्ये 51,000 घरं बांधण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून त्यासाठी कार्यवाही सुरू आहे. गिरणी कामगारांना वांगणीतील प्रकल्प नापसंत असून त्यांनी ती घरं नाकारलेली आहेत. तर दुसरीकडे सेलूतील घराची किंमत 9,50,000 ऐवजी 6 लाख करावी अशी मागणी करण्यात येते. पिंपरी चिंचवड शहरातील रस्ते दुरुस्ती पेव्हिंग ब्लॉकची कामं निकृष्ट दर्जाची झाल्याचं पुण्यातील COEPच्या तपासणीमध्ये स्पष्ट झालंय. ठेकेदारांना काळ्या यादीमध्ये टाकण्यात आलं असून स्थापत्य विभागातील 17 कनिष्ठ अभियंत्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आल्याचं महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितलंय. वक्फ सुधारणा विधेयकाला ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड ही मुस्लिम समुदायाची देशातील सर्वात मोठी संघटना न्यायालयामध्ये आव्हान देणार आहे. तसंच या कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरून लढा दिला जाईल असंही या संघटनेनं जाहीर केलंय. कांदा निर्यातीवरील 20% शुल्क रद्द केल्यानंतर कांदा उत्पादकांना अच्छे दिन येतील अशी आशा असतानाच दुसरीकडे लिलाव सुरू झाल्यानंतरही कांद्याच्या दरातील घसरण सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचा विकास आराखडा रद्द करण्याचा निर्णय फडणवीस आणि शिंदे यांनी घेतलाय. 100 दिवसांचा आढावा घेण्याच्या बैठकीत त्यांनी हा निर्णय घेतला. पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचा आराखडा महायुती सरकारनं मागच्या कारकिर्दीमध्ये तयार केला होता. मात्र रस्त्यांसह अन्य कोणत्याही सुविधा उपलब्ध नसताना वसाहती वसवणं योग्य नसल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय. राज्य मंत्रिमंडळाच्या परवानगीनंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यात 2 वर्षांनंतर बाईक टॅक्सी सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालाय. यामुळे स्वस्त आणि जलद प्रवास होणार असल्यानं सर्वसामान्यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय. मात्र रिक्षा संघटनांनी बाईक टॅक्सी सुरू करण्याच्या निर्णयाला विरोध केला असून आंदोलनाचा इशारा दिलाय. मुंबईतील मिठागरांची जमीन केंद्र सरकारच्या मालकीची आहे. त्या जमिनीपैकी काही भाग हा कल्याणकारी प्रकल्पांसाठी राज्य सरकारला हस्तांतरित करण्यात आलाय अशी भूमिका केंद्र सरकारच्या वतीनं उच्च न्यायालयामध्ये मांडण्यात आली. मुंबईतील मोडकळीस आलेल्या सुमारे 13,000 सेस इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झालाय. यासाठी म्हाडाकडून समयबद्ध पुनर्विकास धोरण म्हणजेच एक्झिट पॉलिसी तयार करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे 2 वर्षात पुनर्विकास सुरू होऊन 5 लाखांहून अधिक रहिवाशांना चांगला निवारा मिळणार आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनामुळे बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी चव्हाट्यावर आली आहे. सुरेश धस यांनी आणखी एक दावा केल्यानं खळबळ माजली आहे. परळीमध्ये झालेल्या 13 राजकीय खुनांबाबत त्यांनी खळबळजनक दावा केलाय. धस यांनी बीड जिल्ह्यातील अनेक धक्कादायक राजकीय पत्ते उघड केले. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणुकीसाठी नियुक्त निवडणूक अधिकारी अपात्र असल्याचं ठरवून सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक स्थगित करण्याचे आदेश बुधवारी दिले. मात्र राज्य सरकारनं तातडीनं निवडणूक अधिकाऱ्यांची बदली करून पात्र निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करून निवडणूक घेण्याचा निर्णय घेतलाय. तसंच निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासंदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेत.
पुण्यातील प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणी देण्यासाठी जिल्ह्यात 1239 नळ योजनांची कामं जलजीवन मिशन अंतर्गत प्रस्तावित करण्यात आली आहेत। मागील 2 वर्षात त्यातील 556 गावांमधील योजनांची कामं पूर्ण होऊन त्या कार्यान्वित झाल्या। आता एक मोठी बातमी। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इतर देशांवर लावल्या जाणाऱ्या नव्या करांची घोषणा केली आणि यामध्ये ट्रम्प यांनी भारताला देखील धक्का देत 26% कर लावलाय। जगभरातल्या व्यापारावर याचा मोठा परिणाम होणार आहे। ट्रम्प यांनी रेसिप्रोकल टॅरिफबाबत मोठी घोषणा करत जगभरातील देशांना जबर धक्का दिलाय। ट्रम्प यांनी या दिवसाचं नामकरण लिबरेशन डे असं केलंय। जगभरातील विविध देश आमच्याकडून जेवढा कर वसूल करतायत त्याच्या केवळ निम्म टॅरिफ आम्ही त्या देशांकडून घेणार आहोत असं म्हणत त्यांनी या कर वाढीचं समर्थन केलंय। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। छत्रपती शिवाजी महाराज सर्व धर्म समभाव मानणारे सेक्युलर राजे होते असं मोठं विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय। आमच्या मनात शिवाजी महाराजांचं स्थान मोठं आहे। छत्रपती शिवरायांचं व्यक्तिमत्व पूर्णांग होतं, आपण अपूर्ण आहोत असं गडकरी म्हटलंय। गेल्या 2.5 वर्षांच्या काळात सिडकोचं नियंत्रण दलालांच्या हाती होतं असं म्हणत मंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबईतल्या कोस्टल रोडला विरोध केला। दलालांच्या दबावापुढे अधिकारी नमतं घेत असून फ्लेमिंगोच्या पाणथळाची जागा बिल्डरांच्या घशात घातल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केला। अजित पवारांच्या बीड दौऱ्यादरम्यान धनंजय मुंडे गैरहजर होते। मुंडेंच्या गैरहजेरीनंतर चर्चांना उधाण आलं। दरम्यान धनंजय मुंडेंची प्रकृती ठीक नसल्यानं ते दौऱ्याला उपस्थित राहू शकले नाहीत असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं। दरम्यान दुसरीकडे धनंजय मुंडेंचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। मुंबईतील कुलाबा इथे एका फॅशन शो मध्ये धनंजय मुंडे दिसतायत। विवियन वेस्टवूड या डिझायनरच्या स्मरणार्थ हा फॅशन शो आयोजित करण्यात आला होता। हा व्हिडिओ मंगळवारचा म्हणजे दादांच्या दौऱ्याच्या 1 दिवसापूर्वीचा असल्याचं बोललं जातंय। महाभारतातील संजय धृतराष्ट्राला सत्य सांगत होता, इथे मात्र कलियुगातील संजय सगळं असत्य सांगतोय अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला। शिवसेनेचे माजी उपनेते विजय नहाटा पुन्हा शिवसेनेमध्ये दाखल झाले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। विधानसभा निवडणुकीपूर्वी उमेदवारी न मिळाल्यानं त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकला होता। आमदार निलेश राणे यांनी मालवणमधील नव्या बस स्थानकासह जुन्या बस स्थानकाची पाहणी केली। तसंच जुनं बस स्थानक तात्काळ स्थलांतरित करण्याचे आदेश दिले। यावेळी त्यांनी मालवणमधील 5 बसेसचं उद्घाटनही केलं। रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग मंगळवेढा शहरातून जातो आणि या मार्गामुळे मंगळवेढा ते बोराळे जाणारा रस्ता बंद झाल्यानं नागरिकांची गैरसोय होते। महामार्गावर बोराळेकडे जाण्यासाठी उड्डाणपूल तयार करण्याची मागणी प्रणिती शिंदेंनी केली आणि या संदर्भात नितीन गडकरींची भेट देत निवेदन देण्यात आलं। आणि आता पुणेकरांसाठी एक मोठी बातमी आहे। पुढील 2 दिवस पुणेकरांना आता पाणी जपून वापरावं लागणार आहे। आज संपूर्ण पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे। पंपिंग आणि विद्युत विषयक तातडीच्या देखभाल आणि दुरुस्ती कामासाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे। आज 1 दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असून उद्या कमी दाबानं आणि उशिरा पाणी पुरवठा होणार आहे। तर पिंपरी चिंचवड शहरात देखील आज पाणी पुरवठा बंद राहणार आहे। नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। तर पुणेकरांना 2 दिवस पाणी जपून वापरण्याची आता गरज निर्माण झालेली आहे, कारण पालिकेनं तसं आवाहन नागरिकांना केलेलं आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवडचा पाणी पुरवठा आज बंद राहणार आहे। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची निवडणूक उद्याच होणार आहे। एमएमसीच्या निवडणुकीला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय। दरम्यान सरकारकडून अवर सचिव सुनील कुमार धोंडे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करत निवडणूक घेण्यास सहमती दिली आहे। भिवंडीतील देवनगर परिसरात किरकोळ कारणावरून 2 कुटुंबांमध्ये हाणामारी झाली। या वादादरम्यान अचानक पत्र्याचं छत कोसळलं। सुदैवानं यामध्ये कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। मुलुंडच्या टी प्रभाग कार्यालयाबाहेर महाविकास आघाडीनं निदर्शनं केली। एमटी अग्रवाल यांच्या रुग्णालयाच्या खासगीकरणाच्या विरोधात महाविकास आघाडी आक्रमक झाली। रुग्णालय खासगी संस्थेला हस्तांतरित करू नये अशी मागणी आंदोलकांनी केली।
धाराशिव जिल्ह्यातील तेर गावातल्या संत गोरोबा काका मंदिराच्या महाद्वारासाठी ग्रामस्थांनी आमरण उपोषण केलं। हिंदू परंपरेनुसार मंदिराचं महाद्वार पूर्व दिशेकडे असावं असा ग्रामस्थांचा ठाम निर्धार आहे। दरम्यान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी मंदिराच्या महाद्वाराची दिशा बदलून दक्षिण बाजूला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत ग्रामस्थ आक्रमक झाले। नागपूरमध्ये बौद्ध बांधवांनी महाशांती मार्च काढला। बुद्धगया येथील महाबोधी विहारला बौद्ध धर्मीयांच्या ताब्यात देण्याची मागणी शांतता मार्चच्या माध्यमातून करण्यात आली। या मार्चमध्ये हजारो बौद्ध बांधवांनी सहभाग घेतला। गोंदियाच्या तेढा महावितरण कार्यालयावर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं। कृषी पंपांना 12 तास वीज पुरवठा देण्याची मागणी आंदोलकांनी केली। महावितरणानं वीज दर कपातीला तात्पुरती स्थगिती दिली आहे। महावितरणानं महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे याचिका दाखल केली होती। याचिका दाखल केल्यानंतर MERC कडून तात्काळ स्टे ऑर्डर देण्यात आली आहे। 1 एप्रिलपासून विजेचे नवे दर लागू होणार होते। आता एप्रिल महिन्याच्या शेवटी पुनरावलोकन याचिका महावितरणानं दाखल करणार आहे। कुणाल कामराविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडे लेखी तक्रार देण्यात आली आहे। शिवसेनेच्या प्रतिनिधीनं EWO कडे तक्रार केली असून कामराला मिळणाऱ्या पैशांच्या चौकशीची मागणी तक्रार अर्जातून करण्यात आली आहे। वेगवेगळ्या देशातून कुणाल कामराला पैसे मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे। रात्रीच्या दरम्यान गरजेच्या वस्तूंची दुकानं बंद ठेवण्याबाबत कुठलाही कायदा नाही असं म्हणत मुंबई हायकोर्टानं पुणे पोलिसांना फटकारलंय। बार आणि पबबाबतचे नियम आहेत, पण ते सरसकट दुकानांना लागू करता येत नाही। पोलिसांना जबरदस्तीनं दुकानं बंद करता येणार नाही असं म्हणत हायकोर्टानं पोलिसांना सुनावलंय। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित फुले चित्रपट हा 11 एप्रिल 2025ला प्रदर्शित होतोय। या चित्रपटाचा टीजर रिलीज झाला असून त्यात ब्राह्मण समाजाची अस्मिता दुखावणाऱ्या काही गोष्टी असल्याचा आरोप ब्राह्मण समाजानं केलाय। चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेत समाजानं पोलीस आणि प्रशासनाला निवेदन दिलंय। लोणावळ्यात मनसे कार्यकर्त्यांनी बँक कर्मचाऱ्याला चोप दिला। मराठी विना काही अडत नाही असं वक्तव्य बँक कर्मचाऱ्यानं केलं होतं। त्यानंतर आक्रमक झालेल्या मनसैनिकांनी बँक कर्मचाऱ्याला चांगलाच चोप दिला। कल्याण न्यायालयाबाहेर आरोपीचे नातेवाईक आणि पोलिसांमध्ये राडा झाला। कासिम इराणी आणि सोनिया फुलवरे या आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। या आरोपींना कल्याण न्यायालयामध्ये सुनावणीसाठी आणल्यानंतर जेवण देण्यासाठी गेलेल्या पोलिसांना मारहाण केल्याची घटना घडली आहे।